राईज होतं ते दाखवलेलं आहे. मेनली ग्रॉस प्रॉफिटबद्दल बोललं जातं आहे, कारण याच्यामध्ये सर्व एक्सपेन्सेस कवर केले नाही आहे. फक्त एखादा आयटम परचेस करायचं एखाद्या रेटने आणि सेल करायचं, त्यातनं प्रॉफिट कसा अराईज करायचा त्याच्या रिलेटेड आहे. बाकीचे सर्व एक्सपेन्सेस कन्सिडर केलेले नाही आहेत. ठीक आहे, तर ग्रॉस प्रॉफिट पकडून तुम्ही चालू शकता. फॉर एक्झाम्पल, 1000 रुपयाला तुम्ही टेबल फॅन परचेस केलात. ठीक आहे, सॉरी, 1000 टेबल फॅन परचेस केलात 600 रुपयाला आणि सेल तुम्ही केलात 20% प्रॉफिटने. ठीक आहे, 20% प्रॉफिटने म्हणजे 600 प्लस 20% किती झाले? 600चे 20% किती झाले? 120 रुपये. ठीक आहे, ते ॲड करून 720 रुपयाला तुम्ही ते टेबल फॅन सेल केले. अशा प्रकारे प्रत्येक आयटमचं त्यांनी पर्टिक्युलर पर्सेंटेजने प्रॉफिट ॲड करून सेल करायला सांगितलं. ठीक आहे, आणि परचेसची एंट्री करायची आहे, सेल्सची एंट्री करायची आहे. काही उधारीवरती आहे, काही कॅश आहे. बघूया आपण त्याच्यामध्ये प्रॉब्लेममध्ये दिलेल्या आहे गोष्टी. आणि फायनली आपण फक्त परचेस आणि सेल एवढेच एंट्री आहेत त्याच्यामध्ये, जास्त काही कॉम्प्लिकेटेड नाही. पण आपल्याला आधी कंपनी तर क्रिएट करावी लागणार. तर कंपनीचं नाव इलेक्ट्रिकल आयटम्स असल्यामुळं मी बालाजी इलेक्ट्रॉनिक्स म्हणून घेतो आहे. ठीक आहे, प्रॉब्लेम नंबर 42. तर सुरू करूया आपण प्रॉब्लेमला. क्रिएट कंपनी बालाजी इलेक्ट्रॉनिक्स, महाराष्ट्र. मोस्टली मी महाराष्ट्राच्या रिलेटेडच घेतो, कारण आपल्याला काम महाराष्ट्रात करायचं असेल तर महाराष्ट्राच्याबद्दल माहिती असली पाहिजे, तिथं कशा प्रकारे केलं जातं. इन्व्हेंटरी आता ह्यामध्ये आहे त्यामुळे इथे मी यस ठेवलेलं आहे. जी एस टी अजून अपियर झालेलं नाही आहे, आपण जी एस टी अजून बघितलेलं नाही आहे, त्यामुळे जी एस टीला नो केलेलं आहे. तर डायरेक्ट मी वाउचर्समध्ये जातो, कारण एक मेथड तुम्हाला शिकवलं आहे मी आयटम्स बनवून सॉल्व करायचं. आता हे दुसऱ्या मेथडने डायरेक्ट वाउचरमधनं कसं सॉल्व करायचं ते बघूया. बोला, काय बोलत होतात? सर व्हिडिओ रेकॉर्डिंग ऑन करा ना. ऑन आहे. हा, नाही मी बघितलं नाही. ऑन आहे, ऑन आहे. तर परचेसची एंट्री करत होतो आपण. F9 1 2 3 4 क्रिएट पेन्स फ्रॉम मेसेस विश्वास कंपनी. मेसर्स विश्वास अँड कंपनी. ठीक आहे, मेसर्स विश्वास अँड कंपनी त्यांच्याकडनं आपण परचेस केलेलं, त्यामुळे सन्ट्री क्रेडिटर्स. ठीक आहे, परचेस काय केले? परचेस ऑफ स्टेशनरी. तुम्ही पेन म्हणून पण घेऊ शकता, मी स्टेशनरी घेतोय कारण मला अजून बाकीचे पण वस्तू परचेस करायचे आहेत. परचेस ऑफ स्टेशनरी असते. येस. तुम्हाला जर सेपरेट करायचं असेल तसं सेपरेट पण करू शकता, त्याला काही प्रॉब्लेम नाही आहे. ग्रुपिंग तुम्हाला फक्त परचेसची एंट्री यायला पाहिजे, तेवढं लक्षात ठेवायचं. काही नावाने तुम्ही परचेस लेजर क्रिएट करू शकता. रेनॉल्ड काय आहे ते? रेनॉल्ड. तर इथं ग्रुप क्रिएट करायचं, तुम्ही इथं ग्रुप क्रिएट करायचं अंडरच्या इथं. ठीक आहे, हां पेन. हां. मागं काहीतरी तुमचं टी व्ही लागलं वाटतं, आवाज येतोय. सर बाहेर हॉलमध्ये, मी किचन मध्ये, आवाज मोठा आहे. नंबर्स 1200 क्वांटिटी. ठीक आहे, रेट आहे तुमचा 5.50. सेलो. आता बघा इथे क्रिएट करताना इथे लक्ष द्या, सेलो. ठीक आहे, इथं आपण ग्रुप सिलेक्ट केलेला, आता पेन. इथे नंबर सिलेक्ट करायचं युनिट्सच्या ठिकाणी. तुम्ही इथं युनिट्सच्या ठिकाणी काय करत होता? ते मारुती हुंडाई ते टाकत होता. तिथे नंबर्सच असायला पाहिजे, तुम्ही नंबरमध्ये मोजता ना गाडी. बरोबर आहे सर. 1507 रुपये प्रमाणे. पार्कर पेन्स नंबर्स. हे कोण आहे 10 रुपये 50 पैशाला पार्कर पेन द्यायला लागले? डुप्लिकेट पार्कर पेन पण येणार नाही. नाहीच. हार्ट्स एअरमेल.
अच्छा 20 रुपयामध्ये एअरमेल पेन वा 38,000 मध्ये यांचं 4,000 पेन आले यांच्याकडनं ओके हे भारत स्वतंत्र झाल्यावरच एक्झाम्पल दिसते सर. बहुतेक कोमल यस सर. कॉन्ग्रेचुलेशन आप जो फर्स्ट आए थे ना तो आपके लिए जो पेन है वो मैडम के पास पड़ा है आप लेके जाओ हा सांगितले सर मेसेज केलता मी. यस सर. हाँ ठीक है ना आप टाइम निकाल के जाओ मैं आपका तबीयत खराब था इसलिए नहीं बोला था आपको अभी ठीक है ना सब हाँ 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 ठीक है. ओके मला कॉल कर फक्त शॉप वर आलीस की. हाँ हाँ कर. हा श्रीनिवास एंड कंपनी और कुछ भी चाहिए तो ले सकते हो डिस्काउंट में मिलेगा आपको 10%. हा कंपल्सरी. यस सर. दिवाळीचं काय डिस्काउंट वगैरे ठेवलं की नाही शॉपमध्ये नाही हो सर काय डिस्काउंट वगैरे नाही. तुम्हालाच भेटत नाही तुम्ही कुठनं ठेवणार आहे ना हा ना खरंच हे स्टेशनरी किंवा म्हणा बुक्स वगैरे एवढं नाही ह्याच्यात मार्जिन. हम्म. ते रेग्युलर किराणा दुकानासारखं आहे आपल्या रेग्युलर जाते म्हणून आपलं चलन. बरोबर स्कूल बुक्स वरती किती बघायचं या एक्झाम्पल मध्ये ते तर आम्हाला 12%च भेटतं फक्त बुक्स वरती. गव्हर्नमेंट बुक्स कमिशन फक्त 12% आहे त्याच्यावर त्यामुळं देणं परवडतच नाही किती पण क्वांटिटी उचलू दे. कोणाला परवडतं माहिती का ते तुमचं जे मॅन्युफॅक्चरर आहे ना त्याला परवडतं हा कारण मी मॅन्युफॅक्चर स्टेशनरीच्या मॅन्युफॅक्चरिंग लेक्सिपेन मध्ये काम केलेलं आहे मला माहिती आहे त्यांचं मार्जिन कसं असतं ते. ओके कंपनी मागेच राहतात ती लेक्झीची एवढं नाही चालत आता. इथं नाही चालत आहे ते इंटरनॅशनल लोकेशनला त्यांचा डॅक्स हा ब्रँड चालतो. हो का इथं इथं नाही चालत आपल्याकडे आहे. नाही. हा ते आपल्याकडे कसं इथे आहे मोस्टली रेनॉल्ड स्वस्त मध्ये पाहिजे आपल्याकडे लोकांना आणि ते स्वस्त हे मध्ये खरं आहे. क्वालिटी मेंटेन करायचं अवघड होतं आणि हे जे मोठे कंपन्या आहेत ना हा त्यांच्या दुसऱ्या ब्रँड रेनॉल्ड्स आहे किंवा तुमचं सेलो आहे त्यांचे प्लास्टिकचे वगैरे दुसरे प्रोडक्ट आहेत त्याच्यामध्ये त्यांना चांगलं मार्जिन आहे त्यामुळे हे स्टेशनरीचं कसं उगा एक चालू दे म्हणून चालू ठेवलं Right. त्याने त्यांना त्याच्यामध्ये मार्जिन जास्त नाही आहे कारण प्लास्टिक पेट्रोल महाग झालं की प्लास्टिक महाग होतं तुमचं कारण पेट्रोलियम प्रोडक्ट आहे हो पेट्रोलला तर दर तर तुम्हाला माहित आहे कसं चाललंय हा ना मग त्यामुळे त्यांना काहीच परवडत नाही तरी चालू आहे ते उगा एक कधीतरी कमी होईल भविष्यात किंवा कधीतरी आपल्याला वाढवून मिळेल या हिशोबाने. इलेक्ट्रिक व्हेकल वगैरे आले की ते होणार आपोआप कमी. घेतलाय की काय नवीन व्हेकल दिवाळीला नाही हो नाही पण घेईन अजून 1-2 वर्ष थोडस कॉमन होते मग नंतर ना. अच्छा कारण आता अजून काय त्याचं सर्व्हिसिंग वगैरे ते काय माहित नाही आपल्याला हा ते माहित नाही जर थोडस कॉमन झालं ना एवढं काय नाही. डिफेक्टिव्ह गुड्स आपण परत केलेले आहेत सेकंड थर्ड Yes, sir. नंबर मध्ये श्रीनिवास अँड कंपनीला रिटर्न केलेले आहेत रिटर्नचं एंट्री काय असणार आहे सांगा. परचेस रिटर्न येणार सर. परचेस त्यांचं वाउचर सॉरी डेबिट नोट येणार त्यांचं. करेक्ट 2 दिवस केले नाही तर सगळे डोक्यात उडून गेले. हा बदाम खात जावा हे फराळ हे ते 200 हिंदी मोनिका जी का कुछ खबर पता कुछ भी नहीं है. नहीं सर. सही है तो ना इंडिया में ही है ना वो कि कहाँ बाहर चले गए. नहीं नहीं यहाँ ही है आउट ऑफ स्टेशन गए बस.
वही वो उनके ये मायके चले गए, मुझे उतना पता था, मुझे उसके बाद का पता नहीं। मुझे भी नहीं पता, उन्होंने कुछ बताया ही नहीं। वेरी गुड। छोड़ दिया होगा सर उन्होंने। हाँ, क्या? नहीं तो वो कुछ तो मैसेज करते थे, कुछ तो बोलते थे। नहीं लेकिन ऐसा नहीं, हाँ ऐसा नहीं करने का ना, आप तुरंत ही ऐसे छोड़ के नहीं जा सकते, बता के तो जाना है एटलीस्ट। हाँ हाँ ना। सर। हमें क्या पकड़ के रखता है क्या? नहीं मुझसे नहीं हो रहा है, नहीं अभी वरुण चला गया, वो भी ऐसे ही चला गया। अरे मैं क्या खाऊंगा क्या, इंसान ही हूँ मैं भाई, जो है वो क्लियर करके दो। मैं ऐसे ही देखता रहता हूँ, आओगे आओगे और आप गायब हो जाते हो। रेनॉल्ड्स किधर गया भाई हमारा? रेनॉल्ड, हाँ। ये भी डिफेक्टिव गुड्स ही रिटर्न है, विश्वास को हम रिटर्न कर रहे हैं। क्या यार, खराब मटेरियल देते हैं सब लोग। रेनॉल्ड वापस किया, फिर 200 सेलो वापस किया, फिर पार्कर वापस किया। ऐसे ही आएगा ना पार्कर तो फिर 150। सर रेकॉर्डिंग आहे ना चालू सर? यस यस, बहुतेक बंद आहे. चालू आहे. हा हा आहे. त्याच्यामध्ये सारखं सारखं येते ना तुम्ही बोललेलं. एअरमेल. एटी. सोल्ड टू मिस्टर शंकर अँड ब्रदर्स. आता सेल्सचं चालू झालं. शंकर अँड ब्रदर्स. सन्ड्री डेटर्स. काय काय सेल केलं आहे? रेनॉल्ड, सेलो, पार्कर, एअरमेल. ₹5.5 पेन, त्याच्यावरती 60% प्रॉफिट. कसं करायचं बघा, इथं अल्ट सी करायचं, कॅल्क्युलेटरमध्ये येतं तुम्ही. ठीक आहे, ₹5.50 हे तुमचं मेन मूळ किंमत, प्लस ₹5.50 किती 60% प्रॉफिट, 7%. ठीक आहे, एंटर केलं तर येस तुमचं तिथं व्हॅल्यू येतं. त्यानंतर 900 सेलो पेनवरती. आता सेलो पेन 900 नंबर्स. ठीक आहे, त्याचं आता 10% प्रॉफिट म्हणलं आहे. त्याचं व्हॅल्यू किती आहे सेलो पेनचं? ₹7 आहे. ₹7वरती 10% ॲड करायचं आपल्याला. सेम तसंच अल्ट सी, ₹7 प्लस ₹7वरती 10% म्हटल्यानंतर ब्रॅकेटमध्ये टाकायचं ते 7 × 10%. हे तुमचं मार्जिन ॲड झालं, ₹7.70. त्याच्यानंतर पार्कर 300 पेन सेल केलं 15% प्रॉफिटवरती. ₹10.5 काहीतरी पेन होतं राईट. 10.5 प्लस 10 ब्रॅकेटमध्ये 10.5 इंटू 15%. तुमचं माईक बंद करता का? बोलायचं असतानाच चालू ठेवा फक्त. एअरमेल 600. ती ₹20 आपण परचेस केलं होतं. येस, ₹20 परचेस केलं होतं, त्याच्यावरती 25% प्रॉफिट ॲड करायचं आहे. अल्ट सी 20 प्लस ब्रॅकेटमध्ये 20 इंटू 25%, ₹25 झाला. ठीक आहे, एअरमेल झाला. मेसर शिव अँड ब्रदर्सला पण सेल केलं आपण. हे आता हे सेव्ह करून घेतो मी. नंतर शिव ब्रदर्स
सन्ड्री डेटर्स. पुस्तकं सेल केलेली आहेत 500 मराठीचे. %9 प्रॉफिट. 15 रुपयावरती 9%. तीनशे इंग्लिशचे 20% प्रॉफिटने. शं- 900 हिंदी बुक. 15%. $550 संस्कृत 10% प्रॉफिट. ठीक आहे, हे एक सेल झालं तुमचं. रिटर्न गुड्स आहे. सेल्स रिटर्न कुठलं एंट्री? क्रेडिट नोट. व्हेरी गुड. तर क्रेडिट नोट येतं. मराठी. मुंबईमध्ये काय माहिती आहे ना, मुंबईत काय केलं भावाच्यांनी आता, किंवा तिकीट तुम्हाला इंटरव्ह्यूला जायचंय, तुम्हाला बाहेर जायचंय, तर आपण तिकीट काढून जातो ना. तुम्ही तुमच्याकडे दोन्ही वॅक्सिनचे डोस घेतले असतील तर तुम्हाला फक्त महिन्याचा पास मिळेल. एक तिकीट नाही मिळणार तुम्हाला कुठे जायचं असेल तात्कालिका कुठे. म्हणजे आणि हे एकच तुम्हाला कोणा इंटरव्ह्यूला जायचंय, आता एक माणूस मोठमोठ्याने बोंगल सांगत होता की माझ्या वडिलांना डिस्चार्ज देण्यात आहे ते मुंबईमध्ये हॉस्पिटलमध्ये, मला दररोज नाही जावं लागत. मी तिकडे आहे, मला दुकान आहे डोंबिवलीला, डोंबिवलीतच होतो. रिटर्न फ्रॉम मिसेस शंकरन ब्रदर्स. शंकरन ब्रदर्स कडनं पण रिटर्न आले. सेल करतोय, रिटर्न येतंय मटेरियल. मला नकोच आहे महिनाभर. ते काय बोलले, तुझे 2 वॅक्सिन घेतलेले, रेनॉल्ड. तुला फक्त महिन्याभरचा पास मिळेल, दुसरा पास मिळणार नाही. तो ओरडून सांगू डॉक्टर. इंटरव्ह्यूला जायचं आहे, पार्कर. तुम्हाला इंटरव्ह्यूला जायचं असेल महिन्याभरचा, एक दिवस जरी जायचं असेल तर एक महिना नाही चालू शकत. महिन्याभरचा पास काय एअरमेल. नाही पाहिजे तर महिन्याभरचा नाही, पैसे भरायचे काम नाही त्यांचे. परचेस 2 टायपरायटर फॉर 1150 इच. 2 टायपरायटर परचेस केलेले आहे. ठीक आहे, आता आपण ह्या ठिकाणी 2 गोष्टी सपोज करू शकतो. टायपरायटर एक तर तुम्ही फिक्स्ड ॲसेट सपोज करू शकता किंवा सेलसाठी घेतले असं सपोज करू शकता. खालच्या ट्रान्झॅक्शनमध्ये त्यांनी कॉम्प्युटर पण परचेस केलेलं आहे, मशिनरी पण परचेस केलेलं आहे, बिल्डिंग पण आहे. त्यामुळं आपण ते दोन्ही टायपरायटर सेल करण्यासाठी परचेस केलं आहे असं सपोज करूया आणि नॉर्मल परचेसमध्ये एंट्री करूया.
ओके सर. एटांगा ABC 8,800 रुपये दिले. लिमिटेड सर्किट क्रेडिटर्स. 13,500 जवळपास त्याने खर्च केले. सांगण्यासाठी रेफरन्स 1,75,000. सर हे न्यू रेफरन्स वगैरे येतं ते काय त्याचं? हे तुम्हाला बिल वाईज सेटलमेंटसाठी येतं. बिल वाईज, नंबर वाईज, आयटम वाईज जे आपण सेटल करतो ना, बिल किती आले, 10 बिल आले तर 10 बिलाचे नंबर काय आहेत त्या हिशोबाने सेटल करायचं. त्याच्यासाठी हे रेफरन्स असतं. न्यू रेफरन्स म्हणजे नवीन बिल. अगेन्स्ट रेफरन्स म्हणजे जुनं ऑलरेडी बिल माझं आहे त्याच्या अगेन्स्टमध्ये द्यायला लागलो किंवा घ्यायला लागलो. आणि ऑन अकाउंट म्हणजे बिल नाही आहे, फक्त असं तोंडी चालू आहे. ओके ओके सर. हां. ॲडव्हान्स म्हणजे अजून बिल बनायचं आहे. ओके सर. 4 ऑप्शन्स आहेत त्याच्यात. हां समजलं. तर ABC वाल्याला पैसे पण देऊन टाकूयात F5 मध्ये जाऊन. पण पैसे देणार कुठून, आपल्याकडे कॅशच नाही आहे. ठीक आहे, राहू दे, आपण टेम्पररी राहू दे. नेक्स्ट बघूया. रिसिव्ड कमिशन इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट 1,500 आणि 1,000. आत्ता कॅश आली आपल्याकडे. कमिशन आणि इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट. कमिशन इनडायरेक्ट इन्कम 1,500. पुन्हा क्रेडिट इंटरेस्ट आणि इन्व्हेस्टमेंट. ते पण इनडायरेक्ट इन्कम 1,000. ठीक आहे, कॅश आली म्हणून कॅशला डेबिट. नेक्स्ट आहे सोल्ड फर्निचर. 2,000चं कॉस्ट होतं, 2,200ला सेल केलं. ठीक आहे. सोल्ड ओल्ड फर्निचर F7. तुमच्याकडे आता काय येणार काय आहे त्याच्यामध्ये, पैसे तर येणार आहेत 2,200 रुपये. ओके, कशा प्रकारे करायचं बघा ते. सध्याला आपण जेवीमध्ये पैसे घेऊ शकत नाही, त्यामुळं पार्टीचं नाव बनवूया एक, बानिश सनरी डेटर्स. ठीक आहे, आपण त्याला आधी सेल करूया, मग नंतर पैसे घेऊया त्याच्याकडनं. बघा किती रुपये देणार आहे तो, 2,200 रुपये देणार आहे. तर 2,200 रुपयाने त्याला डेबिट केला. ठीक आहे, मी ऑन अकाउंटच ठेवतो, बिल वगैरे काय बनवणार नाही आपण. आपल्याकडनं फर्निचर किती जाणार आहे, सर 2,200. राईट. 2,000चं फर्निचर जाणार आहे 2,200ला. फर्निचर फिक्स्ड ॲसेट आपल्याकडं नव्हतंच, तरी पण मी आता बनवतोय. 2,000चं फर्निचर आपल्याकडनं जाणार आहे. मग जास्त जे पैसे आहेत ते काय आहेत, ते तुमचे प्रॉफिट अँड लॉस. प्रॉफिट. गॉट इट. अशा प्रकारे एंट्री होणार. नेक्स्ट काय आहे, सोल्ड लँड. 1,00,000चं लँड तुम्ही 1,20,000ला सेल केलं. ठीक आहे, सेम त्यालाच सेल करूया आपण. 1,20,000ला त्याला लँड सेल केलं समजा. आता या ठिकाणी तुमच्याकडनं जाणार काय आहे, लँड किंवा प्लॉट 1,00,000चा. ठीक आहे, मग राहिलेलं तुमचं ते प्रॉफिटमध्ये असतं. अशा प्रकारची एंट्री होते. त्याच्याकडनं पैसे पण आपण घेऊ शकतो किंवा डेटर्समध्ये पण त्याला सोडू शकतो, काही प्रॉब्लेम नाही. पेड सॅलरी, रेंट, टेलिफोन बिल सगळे आपण 500, 200 आणि 150 पे केलेलं आहे. सर आताची मगाशीची एंट्री मग सेल्स मध्ये नाही केली ना तुम्ही, फक्त जेवी मध्ये केलं ना? ॲसेटचे सर्व एंट्री जेवीमध्येच होत असतात, परचेस असू दे, सेल असू त्यात सेल नाही, आपण म्हणजे डबल एंट्री करतो ना, म्हणजे डबल एंट्री करत असतो, पण ते रिसिटची एक हा. एंट्री करतो आपण. सेल केली जेवीमध्ये, रिसिटची एक एंट्री करतो.
परचेस केलं जेवीमध्ये पेमेंटची एक एंट्री करतो. मी पेमेंट आणि रिसिप्ट दोन्ही पण आता तात्पुरतं थोड्या वेळासाठी वगळलं आहे. बघायचं मला बॅलन्स शीटचं टोटल काय ते. ओके सर. हा, ते प्रणवचं एक एक्झाम्पल तसं झालं होतं सर. करेक्ट. सॅलरी पेड 500, रेंट 200, टेलिफोन बिल 150, कॅश जर्नलमध्ये कुठं येणार, F5 मध्ये करावं लागणार. ठीक आहे, पेमेंट झालं त्याचं. प्रॉफिट अँड लॉसमध्ये जाऊया आपण, डायरेक्ट बॅलन्स शीटमध्ये जाऊया. 1,04,082 यायला लागले आणि ह्या ठिकाणी करंट ॲसेटच आपलं 2 लाखाचं दिसतंय. वाय? आय थिंक त्यांनी लँड आणि प्लॉट जे आहे ना ते बिल्डिंगला कन्सिडर केलेत. तरी पण टोटल सन्ड्री डेटर्समध्ये 1 लाख थांबलेले आहे तिथं. कॅश इन हँड 16,50,000 आहे. कुछ तो गडबड आहे. क्या गडबड आहे? आधी आपण नॉर्मल परचेस सेल वगैरे सगळं बघून मग नंतर इकडे येऊया प्रॉफिट अँड लॉस. ठीक आहे, ओपनिंग स्टॉक काहीच नाही आहे. परचेस केलं आपण 75,300, म्हणजे हे फर्स्ट परचेसची एंट्री याच्यामध्ये असणार. ओके, विश्व अँड कंपनी आहे 38,350, 38,350. टोटल 4,000 पेन्स आहेत. 1200, 1500, 800, 500, 800, 5.5, 7, 10.5, 20. ठीक आहे, मग हे 38,350 एंट्री बरोबर आहे. नेक्स्ट परचेस आहे त्यांचं श्रीनिवास अँड कंपनीकडनं 1,500, 1500, 700, 1,500, 1500, 700 क्वांटिटी आणि रेट आहे 15, 25, 10, 12.5. हे पण एंट्री बरोबर आहे. रिटर्न गुड्स हे श्रीनिवास अँड कंपनीला रिटर्न केलेले गुड्स आहेत 1,500, 1,500, 700, सॉरी 200, 100, 350, 200, 100, 350. आणि हे जे आहेत विश्वासला परत केलेले 100, 200, 150, 80. ठीक आहे, हे तुमचं परचेस कंप्लीट झालं. 77,650 तुमचं परचेस बरोबर आहे. सेल्सचं काय आहे? 2 सेल्स आहेत, शंकर ब्रदर्स आणि शिव अँड ब्रदर्स. शंकर अँड ब्रदर्स, शिव अँड ब्रदर्स. त्यानंतर 2 क्रेडिट नोट आहेत, शिव अँड ब्रदर्स आणि शंकर ब्रदर्स. करेक्ट आहे. त्याच्यानंतर 2 अदर्स परचेस टायपरायटरचे 2 आहेत, म्हणजे 2 टायपरायटर आपण परचेस केले ABC वाल्याकडनं. ठीक आहे, ते पण करेक्ट आहे. नेक्स्ट कॉम्प्युटर 25,000चं, मशिनरी 50,000चं आणि 1 लाखाचं बिल्डिंग परचेस केलं. ठीक आहे, ते तुमच्या बॅलन्स शीटमध्ये दिसणार. बिल्डिंग आहे, कॉम्प्युटर आहे आणि मशिनरी आहे. रिसिव्ड कमिशन इंटरेस्ट तुमचं इनडायरेक्ट इन्कममध्ये दिसणार नाही आहे 1,500 आणि 1,000. सोल्ड ओल्ड फर्निचर जे सेल केलं ठीक आहे, हे 200 प्रॉफिट अँड लॉसला गेले.
ओल्ड फर्निचरमधनं आणि लँडमधनं 20,000 गेले आय थिंक. राईट. पेड सॅलरी, रेंट, हे टेलिफोन बिल वगैरे सगळं 500, 200 आणि 150. हे 500, 200 आणि 150. मग आता तुमचं टोटल प्रॉफिट किती झालं? 8,532.40. ठीक आहे. आता हे लेस ट्रान्सफर्ड काय येते? 28,732 काय येते? तर तुमचं ह्याच्यातलं 20,000चं एक प्रॉफिट लँड अँड प्लॉटमधलं आणि यातलं 200 रुपयाचं प्रॉफिट ते डायरेक्ट ट्रान्सफर झालेलं आहे या ठिकाणी. ठीक आहे. त्यामुळे ते 20,200चं लेस ट्रान्सफर्ड म्हणून ॲड केलं तर टोटल 28,000चं प्रॉफिट दिसतंय. ठीक आहे. म्हणजे तुम्ही ॲसेट वगैरे काही पण सेल केलं ना ते प्रॉफिट अँड लॉसमध्ये डायरेक्ट हिट न होतं डायरेक्ट बॅलन्स शीटमध्येच त्याचं ॲडिशन दाखवतं. गॉट इट. तर टोटल आन्सर जे आहे 2,81,382. प्रॉफिट त्यांचं बरोबर आलं 28,732.40. ठीक आहे. 28,732.40. पण बॅलन्स शीट जे आहे ते चुकीचं आलं 1,04,082. ठीक आहे. 1,04,000 होण्याची कुठलीच संभावना या ठिकाणी दिसत नाही आहे. इवन जरी कॅश जरी आपण सर्व उधारीवरचं सर्व कॅश जरी म्हटलं तरी कॅशमध्ये वाढणार आहे ते. त्या डेटर्समधनं कमी होणार, कॅशमध्ये वाढणार. आणि आय थिंक आपण ॲसेटचं जे परचेस आणि सेल केलेलं ना त्याला कॅशमध्ये कन्वर्ट करूया. आय थिंक उत्तर बरोबर येईल. जे ABC लिमिटेडचं सेल केलेलं आहे आणि परचेस केलेलं आहे. कुठं आहे ते ॲसेट? हां, दोन्ही पण ॲसेट आणि परचेस आणि सेलचं कॅश करून घेऊया. स्प्लिट ए बुक जर्नलमध्ये गेलं. एक तर बानिशकडनं बानिशला आपण सेल केलं आहे आणि ABC लिमिटेडकडनं परचेस केलं आहे. मग ABC लिमिटेडला आधी पे करूया, मग बानिशकडनं रिसीव पण करून टाकूया कॅश. 177,300. हो, पेजअप चुकीचं केलं आपण आता. F5 करायला पाहिजे. $122, $200. $1,04,082.40. 1,04,082.40. आता बरोबर आलं बघा उत्तर. आपण ते ॲसेट जे आहेत ना ते परचेस जे क्रेडिटवरती दाखवलं होतं ते आपण कॅशमध्ये कन्वर्ट केलं. आन्सर बरोबर आलं. सर मी म्हणाले ना फरक पडतो सर. तेच ना. हे माझे असेच झाले प्रॉब्लेम्स. म्हणजे जे फिक्स्ड असेटचे जनरल मध्ये करत होते ना, मग मी आपल्या नेहमीप्रमाणे तुम्ही सांगितल्याप्रमाणे परचेस किंवा रिसिप्ट एंट्री करायचे आणि मग आन्सर माझा वेगळाच यायचं.
मग असं व्हायचं. आता रिसिट एंट्री केल्यानंतर बरोबर आलं ना पण आन्सर. हा इथे बरोबर आलं आता हां आन्सर करेक्ट. ते सांगतोय मी. हां पण ह्या ठिकाणी काय ह्याच्यामध्ये रूल्सच्या अगेन्स्ट काय काय गेलं बघा. हे 2-3 गोष्टी जे आहेत ना ते रूल्सच्या अगेन्स्टमध्ये गेलेले आहेत. मायनसमध्ये कधीच कुठलं ॲसेट जात नसतं. कॅश पण जात नसते, फर्निचर पण जात नसतं आणि लँड आणि प्लॉट पण जात नसतो. हे प्रॉब्लेममध्येच क्वेश्चन चुकीचं विचारल्यामुळे हे मायनसमध्ये गेलेले. ठीक आहे, तेवढं एक करेक्ट केलं तर आपलं सर्व आन्सर बरोबर आहे. तेवढं सोडलं तर बाकी सर्व बरोबर आहे. ठीक आहे, येस सर. काही क्वेश्चन्स अजून विचारायचे असतील तर विचारू शकता. आपण इथं थांबूया, परत भेटूया पुढच्या प्रॉब्लेममध्ये.